पुण्यात स्कॉर्पिओ गाडीची तोडफोड करण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजेंद्र दबडे यांच्या गाडीचं नुकसान झालंय। वडगाव धायरीमध्ये मध्यरात्री ही घटना घडली आहे। राजकीय वादातून ही गाडी फोडल्याची शक्यता सध्या तरी वर्तवण्यात येते आहे। वडगाव धायरीत ही मध्यरात्री घटना घडलेली आहे। राजकीय वादातून ही गाडी फोडल्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी पुण्याचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्या संपर्कात आहेत। अरुण, काय या क्षणाला माहिती मिळते? कोणी ही तोडफोड केली होती? काय अधिक अपडेट्स येत आहेत का? स्वाती, पहाटे 2 ते 2:30च्या दरम्यान वडगाव धायरीमध्ये ही घटना घडली आहे। खरं तर गाड्या फोडणे, गाड्या जाणे हे प्रकार पुण्यामध्ये नवीन नाही। मात्र यावेळी जी घटना घडली त्याला वेगळं महत्व आहे, कारण वेगळ्या अर्थाने, वेगळ्या गांभीर्याने हे प्रकरण घ्यावं लागेल। त्याचं कारण असं आहे की हे राजकीय वातावरण तापलेलं आहे। महापालिका निवडणुका सध्या होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एका पक्षाच्या कार्यकर्त्याच्या गाडीची तोडफोड होणं हे निश्चितपणे कुठेतरी दहशत पसरवण्याचं किंवा सामान्य माणूस जो आहे, सामान्य नागरिक जो आहे, त्याच्या मनामध्ये अस्वस्थता, असुरक्षितता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे। त्याची गाडी फोडली हे तो राजीव दबडे नावाचा कार्यकर्ता, स्थानिक उमेदवार जे आहेत विकास दांगट यांचा तो कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे अशी शक्यता वर्तवण्यात येते की कुठल्या तरी राजकीय कारणातून, राजकीय वादातून हा प्रकार घडला असावा आणि म्हणूनच अशा परिस्थितीमध्ये एक राजकीय वातावरण कलुषित करण्याचा तर हा प्रयत्न नाहीये ना, याचा तपास पोलिसांना करावा लागेल। पोलिसांनी अर्थात सीसीटीव्ही फुटेज जे आहे तिथलं जमा केलंय आणि त्यावरून आरोपी जे आहेत ते पकडले देखील जातील आणि त्यातून निश्चित किंवा नेमकं कारण या घटनेमागचं स्पष्ट होईल। मात्र जे काही घडलंय ते निश्चितपणे चिंताजनक म्हणावं लागेल। नक्कीच, धन्यवाद अरुण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर एकूणच राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि अशातच अशी ही घटना घडणं म्हणजे निश्चितच या घटनेची गंभीर दखल घेणं महत्त्वाचं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।